श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा असेही म्हणतात. यंदाचा दिवाळी पाडवा 2 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करते आणि व्यापाऱ्यांसाठी हा दिवस नवीन वर्षाचा प्रारंभ दिन मानला जातो. त्यामुळे पाडवा अनेक दृष्टींनी महत्त्वाचा मानला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. पण पाडव्याला पत्नीने आपल्या पतीचे औक्षण देखील करावं आणि ही एक वस्तू देखील पतीवरून ओवाळून टाकावी. ओवाळून टाकत असताना हा एक मंत्र बोलावा, जेणेकरून पतीच्या मार्गामध्ये ज्याही अडचणी येत असतील त्या दूर होतील, पतीची प्रगती होईल आणि त्याला उदंड आयुष्य देखील लाभेल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, कोणता मंत्र बोलायचा, जी वस्तू आपण पतीवरून ओवाळून टाकणार आहोत त्या वस्तूचं नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर दिवाळी पाडवा साजरा करण्यामागे कारण असं की कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवाळीचा 3रा दिवस असतो. या दिवशी भगवान विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन उदार बळीराजाला पाताळात धाडले होते. बळीपूजा या नावाने प्रसिद्ध असलेली बलिप्रतिपदा कार्तिक मासाच्या प्रतिपदेला म्हणजेच यंदा 2 नोव्हेंबर रोजी असणार आहे. बलिप्रतिपदा किंवा बळीपूजा ही बळीराजाच्या पृथ्वीवर परत येण्याचे प्रतीक म्हणून साजरी केली जाते. भगवान विष्णूंच्या या अवताराला प्रसन्न होऊन देवी लक्ष्मीने त्यांचं याच दिवशी औक्षण केलं होतं आणि तेव्हापासूनच दिवाळी पाडव्याला पत्नीने पतीचं औक्षण करण्याची प्रथा सुरू झाली आणि त्याचबरोबर पतीवरून ही एक वस्तू देखील ओवाळून टाकली जाते. बघा, बऱ्याचदा काय होतं की आपले पती खूप कष्ट करत असतात, मेहनत करत असतात, तरी देखील त्यांच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, त्यांची प्रगती होत नाही. काही ना काहीतरी अडचणी त्यांच्या मार्गामध्ये येतात आणि कोणत्याही नवीन कार्याची ते सुरुवात करत असतील तर त्यामध्ये सतत अपयश येतं. मग अशा वेळेस काय होतं की काही ना काहीतरी दोष त्यांना असतात. मग ते नजरदोष असतील किंवा घरातील नकारात्मकता, वास्तुदोष किंवा त्यांना असलेले पितृदोष, यामुळे देखील त्यांना अनेक अडचणींचा, समस्यांचा सामना करावा लागतो. तर हे जे काही दोष त्यांच्या भोवती आहेत ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत त्यासाठी देखील आणि तुमच्या दोघांच्या म्हणजेच पती पत्नीच्या नात्यातील गोडवा कायम टिकून राहावा यासाठी पाडव्याच्या दिवशी पत्नीने पतीचं औक्षण करावं. तसं तर आपण वटसावित्री असेल किंवा हरतालिकेची पूजा आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतो. पण हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो त्यांचे सर्व दोष संपूर्णपणे नष्ट व्हावेत आणि त्याचबरोबर त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, त्यांची इच्छापूर्ती व्हावी म्हणून करायचा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या उपायामुळे काय होतं की आपलं नातं अजून घट्ट बनतं. हा उपाय फक्त नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनीच नाही तर अनेक वर्ष लग्नाला उलटून गेलेल्या जोडप्यांनी करायचा आहे. त्यांच्या नात्याला अजून घट्ट करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. बघा, आता हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी पहाटे लवकर उठायचं आणि उठल्यानंतर आपल्या घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची. त्यानंतर अंघोळ वगैरे करून मग आपल्याला देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे. त्यानंतर उटणं तयार करायचं आणि पतीला आपल्याला सगळ्यात आधी उटणं लावायचं, त्यांना अभ्यंग स्नान घालायचं आहे. हे उटणं लावून झालं की अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गुलाबजल, अत्तर, पंचगव्य टाकून त्यांच्या भोवती असलेली नकारात्मकता आपल्याला दूर करायची आहे. हे सर्व करून झाल्यानंतर औक्षण मात्र आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचे. पाडव्याला जे पत्नीने औक्षण करावं ते दिवे लागणीच्या वेळेसच केलं जातं. मग आता दिवे लागणीच्या वेळेस काय करायचं की सगळ्यात आधी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा, तुळशीसमोर दिवा लावायचा, आपल्या घराच्या अंगणामध्ये पाडवा असल्याने दिवे लावायचे आणि त्यानंतर पतीच्या औक्षणासाठी एक दिवा तयार करायचा. हा दिवा तुम्हाला कणकेचा तयार करायचा आहे. थोडीशी कणिक घ्यायची आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि याचा एक दिवा तयार करायचा. सोबतच 2 मुटके देखील तुम्हाला तयार करायचे आहेत आणि या मुटक्यांचाच आपल्याला उपाय करायचा आहे. तर आता एक ताट तयार करायचं. ताटामध्ये ओलं केलेलं कुंकू घ्यायचं, अखंड अक्षदा म्हणजेच तांदूळ घ्यायचे आहेत. सोबतच एक सोन्याची अंगठी किंवा सोन्याची एखादी वस्तू ओवाळण्यासाठी घ्यायची, एक सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं घ्यायचं, खडीसाखर किंवा मिठाई घ्यायची आहे. हा दिवा घ्यायचा. या दिव्यामध्ये तुम्हाला जे देवपूजेसाठी तुम्ही तेल वापरता ते तेल घालायचं. 2 वातींची 1 वात करून घालायची. हा दिवा प्रज्वलित करायचा. दिव्याला हळदी कुंकू लावायचं
मुटक्यांना देखील कुंकू लावून घ्यायचं आहे आणि हे ताट घेऊन आपल्याला पतीचं औक्षण करायचं. त्यासाठी एक चौरंग किंवा पाट टाकायचा. पाटाभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे. त्यावरती पतीला बसवायचं. पतीचं तोंड हे दक्षिणेकडे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर तुमच्या पतीच्या डोक्यावरती टोपी किंवा रुमाल असायला हवा. कधीही औक्षण थोट्या डोक्याने करू नये असं म्हणतात. आता औक्षण करण्याआधी अजून एक गोष्ट तुम्हाला करायची आहे. तर जे देवपूजेसाठी तुम्ही ताम्हण घेता ते ताम्हण किंवा घंगाळ तुम्हाला घ्यायचं आहे आणि यामध्ये सगळ्यात आधी कलश भरून घ्यायचा आणि या पाण्याने तुम्हाला पतीचे पाय धुवायचे आहेत. पाय धुतल्यानंतर पाय स्वच्छ पुसून घ्यायचे. पायाच्या दोन्ही बोटावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पतीचं औक्षण करायचं. औक्षण करण्यासाठी सगळ्यात आधी पतीच्या कपाळी आपल्याला कुंकू लावायचं आहे. त्याचबरोबर अक्षता लावायच्या. त्याच अक्षता आपल्याला डोक्यावर टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला सोन्याने ओवाळून घ्यायचं आहे. 3 वेळा ओवाळून घ्यायचं. त्यानंतर सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं घ्यायचं. सगळ्यात आधी ते कपाळी लावायचं. आधी डाव्या बाजूने ओवाळायचं, ते कपाळी लावायचं, परत उजव्या बाजूने ओवाळायचं, परत कपाळी लावायचं आणि त्यानंतर ते ताटामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवून द्यायची. खडीसाखर किंवा मिठाई पतीला खाऊ घालायची आहे आणि जो दिवा आपण तयार केलेला आहे त्या दिव्याने आपल्या पतीला ओवाळायचं आहे. 3 वेळा ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे 2 मुटके तयार केलेले आहेत ते आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचे आहेत. बघा, हे दोन्ही मुटके उजव्या हातामध्ये पकडायचे आणि हे आपल्या पतीवरून उतरून घ्यायचे आहेत. उतरून घेत असताना एक मंत्र बोलायचा आहे, कारण आज बलिप्रतिपदा आहे तर त्याचाच मंत्र आपल्याला बोलायचा आहे. तर हे मुटके जे आहेत ते पतीच्या डोक्यावरती ठेवायचे. त्यानंतर दोन्ही खांद्यावरती ठेवायचे. त्यानंतर दोन्ही पायावरती ठेवायचे. खालच्या पायावरती जिथे आपण पाय धुतलेले आहेत त्या पायावरती ठेवायचे आणि इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे हा मंत्र तुम्हाला 3 वेळा बोलायचा आहे आणि हा उपाय देखील तुम्हाला 3 वेळा करायचा आहे. पहिल्यांदा डोक्यावर, त्यानंतर दोन्ही खांद्यावर, त्यानंतर तुम्हाला पायावरती. अशा प्रकारे हे मुटके उतरून घ्यायचे आहेत. हा जो दिवा तयार केलेला आहे किंवा हे जे 2 मुटके तयार केलेले आहेत यांनी परत तुमच्या घरातील कोणाचंही औक्षण करायचं नाही. हा दिवा प्रत्येकाने, म्हणजे आता तुमच्या घरात दोघी तुम्ही जावा आहात तर प्रत्येकीने आपापल्या नवऱ्यासाठी वेगळा दिवा आणि 2 मुटके तयार करावेत. एकच दिवा तयार केला आहे आणि सेम मुटक्यांनी दोघांवरूनही तुम्ही उतारे केले तर असं चालणार नाही. ही चूक आपल्याला करायची नाही, कारण आपण ज्यावेळेस उतारा करतो त्यावेळेस नेहमी वस्तू ही वेगळी असावी. त्याच वस्तूने दोन्हीही व्यक्तींवरून जर आपण उतारा केला तर दोघांनाही त्याचा लाभ होत नाही. उलट तो उतारा आपल्यावरतीच परतत असतो. म्हणून ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर हा उपाय केल्यामुळे तुमच्या पतीच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील. त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागेल. एवढा हा प्रभावी उपाय दिवाळी पाडव्याच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. आता त्यानंतर बघा, हे जे दिवे आणि आपण जे मुटके तयार केलेले आहे त्याचं काय करायचं, तर हे कुठेही आपल्याला टाकून द्यायचे नाहीत, कारण हे आपण उतरून घेतलेले आहे. आपल्या पतीवरून आपण हा उतारा केलेला आहे. आपण केलेल्या उतार्यामुळे इतरांना त्रास नको व्हायला म्हणून या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. ते कुठेही आपल्याला रस्त्यात वगैरे फेकून द्यायचा नाही, डस्टबिनमध्ये, कचऱ्यामध्ये वगैरे टाकायचा नाही. तर तो जो दिवा आहे आणि ते 2 मुटके आहेत त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घराच्या आसपास एखादं झाड असेल तर त्या झाडाच्या खाली माती असते, ती माती थोडीशी उकरायची. त्या मातीमध्ये हा दिवा आणि 2 मुटके दाबायचे आणि त्यावरती परत माती टाकायची. किंवा तुमच्या घराला गच्ची असेल तर गच्चीवरती तुम्ही जायचं आहे, तिथे हा दिवा आणि 2 मुटके ठेवून द्यायचे, जेणेकरून तिथे पशुपक्षी येतील आणि हा दिवा किंवा मुटके जे आहेत ते खाऊन घेतील. तर अशा प्रकारे हा उपाय उद्या तुम्हाला करायचा आहे. याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.